नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जॉब माझा अपडेटवर आज आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्या जागा आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या पदभरतीसाठी जी परीक्षा होणार आहेत 90 मार्काची, त्या 90 मार्काच्या परीक्षेसाठी जे सामान्य ज्ञान आधार, अर्थशास्त्र, बँकिंग आणि सहकार या विषयावर आधारित जे काही प्रश्न येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये, त्या संबंधित जो क्लास आहेत विद्यार्थी मित्रांनो तो आज आपण घेणार आहोत. ह्याच्या आधी 2 व्हिडिओ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो मी अपलोड केलेले आहेत बँकिंग आणि सहकार संबंधित. ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याची जी लिंक असेल विद्यार्थी मित्रांनो त्या 2 व्हिडिओची ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. तर आजचा हा आपला बँकिंग आणि सहकार विषय व अर्थशास्त्र विषय, जो विषय विद्यार्थी मित्रांनो सर्व जे जिल्हा मध्यवर्ती बँक असतात, जसे की ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा आहे त्याच्या व्यतिरिक्त YDCCची सुद्धा बँकेची जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो ते लवकरच येणार आहेत, म्हणजेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची. तर त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरेल. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काही असे प्रश्न बघणार आहोत अर्थशास्त्र आणि बँकिंग व सहकार्य विषयावर आधारित, की जे येणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती आणि इतर जे जिल्हा मध्यवर्ती बँके एक्झाम असतात त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. कारण यापैकी बरेचसे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ते याच्या आधीच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर चॅनलला नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जे काही इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहील. तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे, मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात रिकामी जागापेक्षा जास्त आहे. जो HDI जो असतो विद्यार्थी मित्रांनो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो विद्यार्थी मित्रांनो हा ठाणे आणि मुंबई या 2 जिल्ह्यामध्ये रिकामी जागापेक्षा जास्त आहे. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसे की 0.3, 0.5, 0.6 आणि 0.9 व 0.8. तर यापैकी विद्यार्थी मित्रांनो 0.8 हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच मानवी विकास निर्देशांक जो असेल तो मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात हा 0.8पेक्षा जास्त आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न जशाच तसा परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 2, ग्रामीण भागातील असुरक्षित पिण्याच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने रिकामी जागा म्हणजेच या सनमध्ये राष्ट्रीय जलपुरवठा मिशन कार्यान्वित केले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागातील असुरक्षित पाणी पिण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या वर्षी राष्ट्रीय जलपुरवठा मिशन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सुरू केलेलं होतं. तर राष्ट्रीय जलपुरवठा मिशन बद्दल यामध्ये विचारण्यात आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आधारित प्रश्न आहे, जो आपला एक्झामचा एक मुख्य टॉपिक आहे त्याच्यापैकी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल 1986 रोजी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागातील असुरक्षित पाणी पिण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी राष्ट्रीय जल पुरवठा मिशन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते 1986 या वर्षी सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे ग्रामीण भागातील जे काही जल समस्येवर म्हणजे पाणी समस्येवर आधारित एक योजना जी आहेत सध्या सुरू आहेत, ज्यामध्ये हर घर जल योजना जी आहे 2019 साली सुरू करण्यात आली एक योजना आहे, किंवा त्यालाच आपण राष्ट्रीय जल मिशन म्हटलं तरी चालेल. तर ही योजना 2024पर्यंत जी आहे, म्हणजेच 2024पर्यंत प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरातनी जी पाण्याची जी समस्या आहे ते समस्या कमी करण्यासाठी प्रत्येक घरात नळाची व्यवस्था करण्याची जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ती 2019ला सुरू करण्यात आलेली होती, हर घर जल योजना. आणि त्याचं जे काही टार्गेट आहे ते 2024पर्यंत होतं. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं जे महाराष्ट्र राज्यात आहेत, तर महाराष्ट्र राज्य जे आहेत त्याने हे उद्दिष्ट जे आहेत जवळपास विद्यार्थी मित्रांनो ते पूर्ण केलेलं आहेत. तर तुम्ही सध्या कोणती योजना सुरू आहेत
यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की सध्या हर घर जल योजना हे सुरू आहेत. परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्या प्रकारे इथं विचारलं आहेत की ग्रामीण भागात कोणती असुरक्षितपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली होती. त्याचप्रकारे हर घर जल योजना ही कोणत्या वर्षी सुरू झाली, अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव किंवा यांचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे दारिद्र्याचे 2 प्रकार दिलेले आहेत, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. तर यापैकी किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठीची आवश्यक उत्पन्नाचा जो अभाव असण्याची जी काही स्थिती आहे, तर ही स्थिती हे कोणत्या प्रकारच्या दारिद्र्याचा प्रकार आहेत, ज्या प्रकारामध्ये जी स्थिती आढळते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन नंबर 1 निरपेक्ष दारिद्र्य याच्या अंतर्गत येते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्याचे 2 प्रकार पडतात, ज्यापैकी एक सापेक्ष दारिद्र्य असते, तर दुसरं असते निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजेच येथेच जी व्याख्या दिली आहेत विद्यार्थी मित्रांनो, की किमान आवश्यक गरजांची पूर्तता भागवू न शकणारा जो काही ची जी स्थिती आहे त्यालाच आपण निरपेक्ष दारिद्र्य म्हणतो. तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय असते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सापेक्ष दारिद्र्य म्हणजेच भारतातील सर्वात जास्त संपत्ती असणारे 5 ते 10% लोक आणि भारतातील सर्वात कमी संपत्ती असणारे 5 ते 10% लोक यामधील जे काही संबंध असते त्यालाच आपण सापेक्ष दारिद्र्यता असं म्हणतो, किंवा यामधील जो काही तफावत आहे या तफावतीला सापेक्ष दारिद्र्यसुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहेत, अग्रणी बँक योजनेमागील क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाची शिफारस कोणी केली होती. अग्रणी बँक योजनेमधील जे क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन होता विद्यार्थी मित्रांनो, तर त्याची शिफारस कोणी केली होती. येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, जसे की नरिमन समिती, नरसिम्हन समिती, गाडगीळ कार्यगट आणि गोरवाल समिती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर हे गाडगीळ कार्यगट असेल. तर अग्रणी बँक योजनेमधील जो क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाची जी शिफारस आहे विद्यार्थी मित्रांनो, ती गाडगीळ जी आहेत यांनी केलेली होती, गाडगीळ कार्यगटाने. तर अग्रणी बँक योजनेची जी शिफारस आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच अग्रणी बँक योजना सुरू करण्यामागे जे काही शिफारस आहे किंवा मुख्य जे काही भूमिका आहेत विद्यार्थी मित्रांनो, ती नरिमन कार्यगटाची आहे. ही नरिमन नाही तर नरिमन आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अग्रणी बँक योजना सुरू करण्याचं जे काही श्रेय आहे ते नरिमन कार्यगटाला दिले जाते. तर अग्रणी बँक योजनेमधील जे काही क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन आहेत त्यामध्ये ती जी शिफारस आहे ती गाडगीळ कार्यगटाने केलेली होती. तर हे 2 मुख्य जे फरक आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी अग्रणी बँक योजना आहे, म्हणजेच ज्याला आपण लीड बँक स्कीम असं म्हणू शकतो, तर ही जी योजना आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही योजना 1969 या वर्षी जी आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सुरू करण्यात आलेली होती. अग्रणी बँक योजनाची सुरुवात ही 1969 साली झाली. परीक्षेत त्याबद्दलसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जे अग्रणी बँक योजना आहेत त्या संबंधित काही जे त्याची वैशिष्ट्य आहेत त्याबद्दलसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की खालीलपैकी कोणता जो वैशिष्ट्य जे आहेत ते अग्रणी बँक योजनेच्या संबंधित आहे किंवा नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अग्रणी बँक योजना जी आहे ती जिल्हा केंद्रित दृष्टिकोनावर आधारित होती. म्हणजेच अग्रणी बँक योजना जी आहे ती जिल्हा केंद्रित, म्हणजे एका जिल्ह्यातनी एक विशिष्ट बँक जिथं विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट केली जायची आणि ती विशिष्ट बँक त्या जिल्ह्याचं जे काही विकास असते विद्यार्थी मित्रांनो, त्या जिल्ह्याच्या विकासामध्ये मदत करेल व त्याला आर्थिक सहाय्य देईल, हेच जे विद्यार्थी मित्रांनो ह्या योजनेमागं उद्दिष्ट होतं. म्हणून अग्रणी बँक योजना जी आहे ती जिल्हा केंद्रित दृष्टिकोनावर आधारित होती. त्याच्या व्यतिरिक्त समन्वय व आर्थिक विकासाला चालना देणे हे सुद्धा त्याचे काही महत्त्वाचे काय तर वैशिष्ट्य आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असेल तर ते जिल्हा केंद्रित दृष्टिकोन हे असेल अग्रणी बँक योजनेमागचं. तर तुम्ही येथे 3 मुख्य पॉईंट लक्षात ठेवा, की अग्रणी बँक स्कीम जी आहेत विद्यार्थी मित्रांनो
ही योजना सुरू करण्यामागे मुख्य जे शिफारस आहे विद्यार्थी मित्रांनो ते कोणी केली होती, तर ते नरीमन कार्यगटाने केली होती. आणि त्यापैकी क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन जो असते तो गाडगीळ कार्यगटाचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त ही योजना 1969 या वर्षी सुरू करण्यात आली, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजेच वैशिष्ट्य जे जिल्हा केंद्रित सेवा दृष्टिकोन हे. तर अशा प्रकारे इथे तुमचे 4 प्रश्न जे आहेत ते तयार होतील विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे फक्त नुसते प्रश्नच नाहीत तर तेथे काही कन्सेप्टसुद्धा बघणार आहोत प्रत्येक प्रश्नासाठी. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजेच तुमचा कोणताही प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो सुटला जाणार नाही. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहेत. बेसल 2 नुसार बँक व्यवसायाचा तिसरा आधारस्तंभ म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं बेसल असा शब्द आला आहे. तर बघा सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, बेसल काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसल जे विद्यार्थी मित्रांनो हा एक करार आहे, बेसल करार. हा जो बेसल करार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण जगासाठी 1930 साली जे विद्यार्थी मित्रांनो बेसल करार जो आहे विद्यार्थी मित्रांनो जो लागू करण्यात आलेला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसल करार जो आहे विद्यार्थी मित्रांनो, बेसल करार जो आहेत यापैकी सर्वप्रथम बेसल 2 आहेत, तर बेसल 1 हा एक करार होता. तर बेसल 1 हा करार जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा 1988 साली जे आहेत विद्यार्थी मित्रांनो बेसल कमिटीने जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तो बेसल करार तयार केलेला होता. तर संपूर्ण जगामध्ये काही महत्त्वाचे जे काही देश आहेत, विकसित देश, तिथे बेसल 1 हा करार विद्यार्थी मित्रांनो 1988 साली लागू करण्यात आलेला होता. याच्या अंतर्गत बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसल 1 कराराच्या अंतर्गत बँकेच्या सुरक्षित व्यवहारासाठी किंवा बँकेच्या सुरक्षित स्वास्थ्यासाठी, एक प्रकारे स्वास्थ्यच म्हणू शकतो आपण, तर त्यासाठी किमान 8% भांडवली निधी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तो साध्य करण्याचा जे विद्यार्थी मित्रांनो ते बेसल 1 नुसार जो आहे ते उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. तर बेसल 1 कराराची जी काही तत्त्व आहेत विद्यार्थी मित्रांनो ते भारतामध्ये 1992 या वर्षापासून सुरू करण्यात आले होते. तर 1992 या सालापासून RBIने भारतामध्ये बेसल 1 कराराची जी तत्त्वे आहेत ते लागू केलेली होती. त्यानंतर बेसल 2 हा जो करार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बेसल 2 नुसार जे काही निकष होते ते निकष 2004 या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो प्रकाशित केले होते. जे की संपूर्ण जगामध्ये ते 2004 मध्येच खूप सारे जे काही देश आहेत त्यांनी लागू केलेले होते. बरेचसे विकसित आणि अविकसित देशसुद्धा त्यांनीसुद्धा लागू केला होता. आणि 2004 मध्ये भारताने सुद्धा बेसल 2चे जे काही तत्त्व आहेत ते लागू केलेले होते, ज्याच्या अंतर्गत काही महत्त्वाचे जे काही 3 महत्त्वाचे जे पिलर आहेत विद्यार्थी मित्रांनो बेसल 2 करारानुसार जे आहेत ते ज्याच्या आधारावर बँकिंग व्यवसायाचा जो काही बँकिंग व्यवसाय जो आहे तो बँकिंग व्यवसाय आधारित असण्यामागे 3 पिलर जे आहेत ते तयार करण्यात आले होते. त्यापैकी एक पिलर जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो होता किमान भांडवल गरज. किमान भांडवल गरज ही एक पिलर होता. तर दुसरा पिलर जो आहे तो पर्यवेक्षणात्मक परीक्षण आणि मूल्यमापन प्रक्रिया हे नोंद करून घ्या तुम्ही की बेसल 2 करारानुसार 3 आधारस्तंभ जे आहेत ते घोषित करण्यात आले होते. एक म्हणजे किमान भांडवल गरज, दुसरं पर्यवेक्षणात्मक परीक्षण आणि मूल्यमापन प्रक्रिया,
आणि तिसरा जो आधारस्तंभ होता विद्यार्थी मित्रांनो तो होता बाजारपेठीय शिस्त। तर इथे आपलं उत्तर बाजारपेठीय शिस्त असेल, तर हे लक्षात ठेवा तुम्ही। त्याच्या व्यतिरिक्त बेसल II करारानुसार बँकिंग व्यवसायाचा आधार जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो किती पिलरवर आधारित होता किंवा किती मुख्य उद्दिष्ट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो घोषित करण्यात आले होते। अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर ते 3 असेल, 3 पिलरवर आधारित असेल, ज्यापैकी 3ही पिलर मी तुम्हाला सांगितले आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 6, पैसा गुणक प्रक्रिया खालील गोष्टी स्पष्ट करते। तर बघा पैसा गुणक प्रक्रिया खालीलपैकी कोणती प्रक्रिया जे आहेत ते स्पष्ट करते। ऑप्शन आहेत बँकाची पतनिर्मिती आणि ठेवीची निर्मिती, दुसरं पैशाचे उच्च शक्ती स्रोत, 3 पतनिर्मितीद्वारे बँकांकडून पैशाची वाढ, आणि 4 वरील सर्व बाबी योग्य। तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर हे आपलं ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बाबी योग्य। म्हणजेच पैसा गुणक ही जी प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो याच्या अंतर्गत बँकांची पतनिर्मिती होणे म्हणजेच पैसा व ठेवीची निर्मिती होणे, पैशाची उच्च शक्ती स्रोत आणि पतनिर्मितीद्वारे बँकांकडून पैशाची जी वाढ आहे जे की कर्जाच्या माध्यमातून असेल किंवा व्याजाच्या माध्यमातून असेल, तर ही जी 3 जे गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो ते साध्य होतात, म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर असेल। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो बँकेतर वित्तीय कंपनी NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी ही अंतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे। तर बघा NBFCच्या कंपन्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसं की एक आपली झालं इसाप ही जी आहेत विद्यार्थी मित्रांनो बँक ही एक NBFC कंपनी आहेत। तर अशा प्रकारच्या ज्या काही NBFC कंपन्या ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत तयार करण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या कायद्याच्या अंतर्गत ह्या नोंदणीकृत आहेत, तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक 2 कंपनी कायदा 1956 किंवा नवीन दुरुस्त करण्यात आलेला कायदा कंपनी कायदा 2013। तर ऑप्शनपैकी जे तुम्हाला या दोनपैकी एक असेल ते असेल उत्तर। तर NBFC या ज्या कंपन्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या रजिस्टर असतात कंपनी ॲक्ट 1956 किंवा कंपनी ॲक्ट 2013च्या नुसार। तर ज्या कंपन्या 2013च्या आधी स्थापित करण्यात आलेल्या आहेत त्यासाठी हा कायदा लागू होईल, आणि ज्या 2013च्या नंतर NBFC तयार झालेल्या आहेत त्यासाठी 2013 हा कायदा लागू होईल। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 आपला बँकिंग दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे। तर बँकेचा जो दर आहे विद्यार्थी मित्रांनो हा पतनियंत्रण करण्याचा कोणत्या प्रकारचा साधन आहे। तर बघा इथे ऑप्शन दिला आहे संख्यात्मक, गुणात्मक, संख्यात्मक व गुणात्मक वरीलपैकी एकही नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो बँकेचा दर जो विद्यार्थी मित्रांनो हे पतनियंत्रण करण्याचं एक संख्यात्मक मानक आहे किंवा संख्यात्मक साधन आहे। म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो बँकेचा दर, तर बघा बँकेचा दर जो असतो विद्यार्थी मित्रांनो त्या बँकेच्या दरावरूनच जे मार्केटमध्ये बाजारामध्ये जे काही कर्ज उपलब्ध होते वेगवेगळ्या बँकेमध्ये जे कर्ज दिल्या जाते ग्राहकांना, तर ते कर्ज जे आहे ते बँकेच्या दरावर आधारितच असते। त्याच्यामुळे बँकेचा दर जो असेल तो एक संख्यात्मक मानक आहे, गुणात्मक नाही। म्हणजेच बँकेचा दर जर वाढला तर बँकेतील जे कर्ज असतात विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा महागले जातात, ते सुद्धा महागतात। म्हणजेच तिथेसुद्धा त्याचासुद्धा जो काही कर्जाचा जो काही व्याजदर असते तो वाढतो। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 नागरी सहकारी बँकांना बँकिंग नियमन कायदा 1949 हा केव्हापासून लागू करण्यात आला। प्रश्न पुन्हा एकदा आहे का, ज्या नागरी सहकारी बँका असतात विद्यार्थी मित्रांनो जसं की आपलं ज्या अर्बन बँका असतात विद्यार्थी मित्रांनो, जसं की उदाहरणार्थ आपलं जसं झालं की बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती झाली, किंवा आपल्या गावातील ज्या काही सहकारी बँका असतात विद्यार्थी मित्रांनो आपल्या लोकल बँका, त्या लोकल बँकांना हा जो कायदा आहे नागरी सहकारी कायदा म्हणजे बँकिंग नियमन कायदा 1949 हा कायदा लागू होतो। तर हा कायदा त्यांना कोणत्या वर्षीपासून लागू झाला असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे।
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं जे उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक 3 1966 हे आपलं उत्तर असेल. 1966 असेल इथं विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 1966 या सालापासून नागरी सहकारी बँकांना 1949चा जो काही बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे तो लागू करण्यात आला. लक्षात ठेवा 1966 या वर्षापासून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 भाववाढीच्या काळात कोणते परिणाम होतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भाववाढ झाली की कोणते परिणाम दिसून येतात. ऑप्शन आहे तिथं पैशाचे मूल्य घटते, वस्तूचे मूल्य घटते, पैशाचे मूल्य वाढते, वस्तूचे मूल्य वाढते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं जे आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल, ज्यामध्ये पैशाचं मूल्य घटते व वस्तूचे मूल्य वाढते. म्हणजेच भाववाढ म्हणजेच एक महागाई म्हणू शकतो आपण. तर महागाईमध्ये जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की तिथे पैशाची किंमत जी आहे ते घटते आणि वस्तूचं मूल्य तिथं वाढत असते. म्हणजेच 2024 साली जी वस्तू 50 रुपयाला मिळत होती तीच वस्तू 2025 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो 60 रुपयाला मिळत असेल. तेवढ्याच मापाची, तेवढ्याच परिणामाची. तर येथे जे 10 रुपयाचा जो फरक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहेत हे एक प्रकारची भाववाढ आहेत, ज्यामध्ये काय झालं की वस्तू तेवढीच मिळत आहेत परंतु पैसे आपल्याला जास्त मोजावे लागत आहेत. म्हणजेच इथं वस्तूचं जे मूल्य आहे ते वाढलेलं आहे आणि पैशाचं मूल्य इथं घटलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 मौद्रिक धोरण म्हणजे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँकवर आपले नियंत्रण ठेवते. तर केंद्रीय बँक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते मौद्रिक धोरण म्हणजेच केंद्रीय बँक हे पैशाचा जो फ्लो होतो, म्हणजेच जे काही मार्केटमध्ये जे काही पैसे आहेत किंवा मुद्रा आहेत त्याचा जो फ्लो होतो त्याला नियंत्रित करण्यासाठी मौद्रिक धोरण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या भारतामध्ये RBI जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आखते, ज्यालाच आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. तर हे कशावर नियंत्रण ठेवते अशा प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसं की सार्वजनिक खर्चावर, पैशाच्या पुरवठ्यावर, कर महसुलावर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर उत्तर असेल पैशाच्या पुरवठ्यावर मौद्रिक धोरण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते नियंत्रण ठेवते. तर मौद्रिक धोरणाच्या व्यतिरिक्त एक राजकोषीय धोरण जे असते ते सुद्धा एक म्हणजेच फिजिकल पॉलिसी ज्याला आपण इंग्लिशमध्ये फिजिकल पॉलिसी म्हणतो. तर हे जे धोरण आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे धोरण कोण आखते तर याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ज्या प्रकारे मौद्रिक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी हे आपली RBI बँक घोषित करते, त्याचप्रकारे आपलं जे राजकोषीय धोरण आहे ते कोण घोषित करते किंवा कोण तयार करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यातील म्हणजे जो नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, जो की 1800 नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट जो 1881 साली पारित करण्यात आलेला होता. याच्या बाबतीत कलम जे 6 आहे त्या कायद्याच्या अंतर्गत हे कलम 6 कशाशी संबंधित आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 ऑप्शन दिले आहेत. धनादेश म्हणजेच जो चेक असतो पैसे वटवण्याचा, वचनपत्र ज्यालाच आपण प्रॉमिसरी नोट असं म्हणू शकतो. याच्या आधी मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल एक व्हिडिओ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वी मी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, ज्यामध्ये नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881च्या अंतर्गत जे 3 मुख्य जे इन्स्ट्रुमेंट आहेत, ते 3 मुख्य जे पैसे व्यवहार करण्याच्या ज्या पद्धती आहेत, ज्यापैकी एक आहे धनादेश, दुसरा आहे वचनपत्र आणि तिसरा आहे विनिमय विपत्र, ज्यालाच आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणतो. याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामध्ये कलम 6 ही धनादेशाबाबत आहेत,
तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की वचनपत्र म्हणजेच प्रॉमिसरी नोटबद्दल जे काही माहिती आहे सर्व विद्यार्थी मित्रांनो, ही आपली निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 4च्या अंतर्गत म्हणजे सेक्शन 4च्या अंतर्गत माहिती हे वचनपत्राबाबत आहे. तर कलम 6मध्ये धनादेशबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता पूर्ण. तिथे तुमचा जो कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तो क्लिअर होईल. तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 आपला, भारतात चलन छपाईसाठी RBIला किमान किती निधी नेहमी स्वतःजवळ ठेवावा लागतो? म्हणजे मिनिमम जो निधी असतो विद्यार्थी मित्रांनो RBIला नोटा छापण्यासाठी किती निधी जो आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला त्याच्या सुरक्षेसाठी किंवा त्याच्या इमर्जन्सीसाठी ठेवावा लागतो. तर यापैकी 4 ऑप्शन आहेत, 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी की 500 कोटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 200 कोटी इतकं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22 आहे, सर्व भारतीय बँकांवर अग्रक्रम क्षेत्र कर्जपुरवठ्याची वार्षिक बंधने किती टक्क्याची आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्व जे भारतीय गव्हर्नमेंट बँका आहेत, सरकारी बँका, त्या सरकारी बँकांवर अग्रक्रम क्षेत्र कर्जपुरवठा जे आहेत, जसं की कृषी क्षेत्र झालं, ग्रामीण विकास झालं विद्यार्थी मित्रांनो, या क्षेत्रातनी कर्ज देणे विशेषतः त्यासाठी अग्रक्रम कर्ज क्षेत्र पुरवठ्याचे जे ते बंधन घालण्यात आलेले आहेत. तर ते किती टक्क्याचं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते ऑप्शन क्रमांक 1 40% बंधन आहेत विद्यार्थी मित्रांनो अग्रक्रम क्षेत्र पुरवठ्याचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, फेमा कायदा हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रातील एक आपला फेमा कायदा जो अर्थशास्त्रातील म्हणजे आपल्या ज्या भारतातील जे मॉनिटरी आपली जी काही दृष्टिकोनात अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण कायदा असेल तो एक फेमा कायदा जो विद्यार्थी मित्रांनो तो 1999 या वर्षी पारित करण्यात आला होता. तर फेमा कायदा काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फेमा कायदा जो की फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आहेत, त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचा एक कायदा फेरा कायदा जो विद्यार्थी मित्रांनो तो 1973 पारित करण्यात आला होता. तर ह्या फेरा कायद्याची जागा जे विद्यार्थी मित्रांनो 1999 फेमा या कायद्याने घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये फेरा काय? तर फेरा आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ॲक्ट. तर बघा हे फेमा आणि फेरा याबद्दल परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की याचं पूर्ण रूप काय किंवा याचा लॉंग फॉर्म काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट जो की 1973 साली पारित करण्यात आला होता, हे लक्षात ठेवा. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि फेमा जो की 1999. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, फिलिप्स वक्ररेषा रिकामी जागा दर्शवते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो फिलिप्स वक्ररेषेचा उपयोग काय आहे? तर म्हणजेच ते काय दर्शवते? तर बघा 4 ऑप्शन आहेत इथे, रोजगाराचा दर व चलनवाढीचा दर याच्यातील व्यस्त प्रमाण, रोजगाराचा दर व चलनवाढीचा दर याच्यातील समप्रमाण, रोजगाराचा दर व चलनवाढीचा दर याच्यातील व्यस्त प्रमाण आणि बेरोजगाराचा दर व चलनवाढीचे दर यातील समप्रमाण. तर याचं बरोबर उत्तर जे असेल ऑप्शन क्रमांक 1 रोजगाराचा दर आणि चलनवाढीचा दर याच्यातील व्यस्त प्रमाण जे आहेत फिलिप्स वक्ररेषा दर्शवते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 आणि आजचा शेवटचा प्रश्न, बँक आणि ग्राहक यांच्यातील नाते आहे कशा प्रकारचे? ऋणको आणि ऋणको, धनको आणि ऋणको, मुख्यतः ऋणको आणि धनको, अ आणि ब एकत्र. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल, ज्यामध्ये बँक ही धनको असते तर ग्राहक हा ऋणको असते. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो इथे धनको म्हणजेच बँक ही जी कर्ज देणारी आणि ग्राहक कर्ज घेणारा जो की कर्जदार असतो. तर अशा प्रकारचं जे विद्यार्थी मित्रांनो बँक आणि ग्राहक यांच्यातील नातं असते धनको व ऋणको असं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे काही बँकिंग संबंधित काही 25 महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. तर यापैकी बरेचसे प्रश्न परीक्षेला येतात आणि येणाऱ्या ज्या काही ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत त्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असेल.
तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 आहेत, सहकारी चळवळीचे खालीलपैकी कोणते अनुकूल परिणाम दिसून आले? सहकारी चळवळीचे खालीलपैकी कोणते अनुकूल परिणाम दिसून आले? तर बघा, अ आहेत ग्रामीण नेतृत्वाचा उदय, ब बचतीचे संकलन व क ग्रामीण औद्योगिकरण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असेल आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 अ, ब आणि क, म्हणजे सहकारी चळवळीचे ग्रामीण नेतृत्वाचा उदय, बचतीचे संकलन व ग्रामीण औद्योगिकरण हे तीनही जे अनुकूल परिणाम म्हणजे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. म्हणजे सहकार चळवळ जेव्हा भारतामध्ये सुरू झाली तेव्हापासून भारतामध्ये ग्रामीण नेतृत्वाचा उदय, बचतीचे संकलन व ग्रामीण औद्योगिकरण. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, CDM म्हणजे काय? CDM. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे CDM बद्दल विचारलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 रोख ठेव मशीन, म्हणजेच कॅश डिपॉझिट मशीन. तर याला आपण रोख ठेव मशीन असं म्हणतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक CRR ही एक बँकेच्या संबंधित एक संकल्पना आहे. तर CRR म्हणजे काय? तर CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, कॅश रिझर्व्ह रेशो, जो की विद्यार्थी मित्रांनो सर्व जे काही बँक आहेत, जे सहकारी बँक आहेत, जे शेड्यूल्ड बँकेचे अनुसूचित बँकेच्या अंतर्गत येतात, त्या सर्व बँकेला त्याचा एक निश्चित काही निधी जो असतो सुरक्षित ठेवावा लागतो, तो जो की CRR त्याला आपण म्हणतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 आहे बँक पासबुक. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बँक पासबुक आहेत. बँक पासबुक, तर बँक पासबुक हे एक प्रत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बँकेत गेल्यावर बँकेतलं अकाउंट काढल्यानंतर आपण कोणतंही आपल्याला पासबुक मिळते. तर ते बँक पासबुक काय आहे? तर याबद्दल हा प्रश्न आहे. तर बघा ऑप्शन बघा, अ ग्राहकाच्या रोख पुस्तकातील रोखीचे आकडे याच्यामध्ये असतात, ग्राहकाच्या रोख पुस्तकातील बँक आकडे व ग्राहकाच्या खात्यांमधील बँकेच्या खातेवहीची नोंद, आणि ड वरीलपैकी कोणतंही नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच क जे आपलं उत्तर असेल. ग्राहकाच्या खात्यांमधील बँकेच्या खातेवहीची जी नोंद असते त्या नोंदीलाच आपण, ती नोंद जी असते तेच पासबुक असते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 आहेत मानव दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या अहवालामध्ये मांडण्यात आली होती? म्हणजेच कोणत्या वर्षीच्या अहवालामध्ये मानव दारिद्र्य निर्देशांक जो असते, मानवी दारिद्र्य निर्देशांक जो विद्यार्थी मित्रांनो, तो कोणत्या वर्षीच्या मानव विकास अहवालामध्ये मांडण्यात आला होता सर्वप्रथम? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मानव विकास अहवाल 2001. मानव विकास अहवाल 2001 जो आहे, 2001च्या मानवी विकास अहवालमध्ये मानव दारिद्र्य निर्देशांकाची सर्वप्रथम संकल्पना जी आहे विद्यार्थी मित्रांनो तो मांडण्यात आली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 नियोजन आयोगाच्या अहवालानुसार रिकामी जागापेक्षा कमी उष्मांक मिळणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या जे लोकांचं जे निश्चित प्रमाण ठेवण्यात आलं होतं, तर ते इथं उष्मांक इथं विचारलं आहे. तर रिकामी जागा म्हणजेच किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं बरोबर उत्तर जे असेल ग्रामीण भागासाठी जो की दारिद्र्य निर्देशांकासाठीचा जो उष्मांक जो आहे विद्यार्थी मित्रांनो, उष्मांक जो आहे तो जो निश्चित करण्यात आला होता त्या उष्मांकापेक्षा जर कमी
उष्मांक जर त्या व्यक्तीला प्राप्त होत असेल, म्हणजेच त्या उष्मांकापेक्षा कमी उष्मांकाचा उपयोग किंवा कमी उष्मांक असणारे जे काही व्यक्ती आहेत त्याला आपण दारिद्र्य रेषेखालील म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी ऑप्शन क्रमांक 1 2100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागासाठी जो विद्यार्थी मित्रांनो 2100 हा उष्मांक ठरवण्यात आला होता. दारिद्र्य रेषेची जी काही रेषा निश्चित करण्यात आली होती त्याच्यामध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघू. नियोजन आयोगाच्या अहवालानुसार पेक्षा कमी म्हणजेच एक निश्चित मान ठरवण्यात आलं होतं एक उष्मांकाचं. त्याच्यापेक्षा कमी उष्मांक असणारे जे व्यक्ती आहेत ते ग्रामीण भागातील व्यक्ती जे असतात ते दारिद्र्य रेषेखाली येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर जे उत्तर असेल हे ऑप्शन क्रमांक 2 2400. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2400 कॅलरीपेक्षा कमी जर उष्मांक ज्या ठिकाणचा असेल किंवा ज्या व्यक्तीचा असेल, ज्या व्यक्तीला इतक्या कमी उष्मांकाचं जर अन्न जर व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो त्याला भेटत असेल तर तो दारिद्र्य रेषेखाली येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्य मोजमाप करण्यासाठीच्या जे पद्धती आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये भारतामध्ये उष्मांक हा एक निर्देशांक ठरवण्यात आला होता. तर त्याच्यानुसारच ग्रामीण भागातील जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 2400 इतका उष्मांक होता. म्हणजे इतका उष्मांक, याच्यापेक्षा कमी उष्मांक जर असेल तर तो व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येतो. आणि शहरी भागासाठी एकूण 2090 इतका उष्मांक जाहीर करण्यात आला होता. 2090 किलो कॅलरी. तर इतका कमी उष्मांक असेल तर ते शहरामध्ये तो व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. सुखमय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थ बोधन करण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की सुखमय चक्रवर्तीची समिती आहेत त्याच्या शिफारशीनुसार जी काही आपली वास्तविक जी काही तूट आहे ते वास्तविक तुटीची संकल्पनेच्या बाबतीत इथं विचारण्यात आलं आहे की त्या सुखमय चक्रवर्तीच्या समितीनुसार वास्तव तूट म्हणजे काय? तर बघा याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 1 आहे महसूल तूट, 2 आहेत राजकोषीय तूट, 3 आहेत प्राथमिक तूट आणि 4 वरीलपैकी काहीही नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर असेल, राजकोषीय तूट. तर सुखमय चक्रवर्तीच्या शिफारशीनुसार वास्तव तूट म्हणजेच जी राजकोषीय तूट असते त्यालाच आपण वास्तव तूट असं म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे राजकोषीय तूट काय आहे? तर बघा राजकोषीय तूट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथे राजकोषीय तूट ज्यामध्ये भारताचे जे काही एकूण जे उत्पन्न असतात ते उत्पन्न किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो की भारत सरकारले जे काही एकूण व्याज किंवा कर किंवा करेत्तर वस्तूंपासून जे काही पैसा मिळतो तर त्याच्यामध्येच एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च याच्याच वजाबाकीला किंवा याच्याच अंतराला आपण राजकोषीय तूट असं म्हणतो. जर राजकोषीय तूट म्हणजेच जर याच्यामध्ये खर्च जो असतो विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी खर्च हा जास्त झाला आणि सरकारी प्राप्त होणारे जे पैसे आहेत की जे त्याचं उत्पन्न आहे ते कमी असेल त्यापेक्षा, तर तिथे तूट निर्माण होते. त्यालाच आपण राजकोषीय तूट असं म्हणतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आहेत. नरसिम्हन समितीची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नरसिम्हन समितीची स्थापना जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो ती कशासाठी करण्यात आली याबद्दल हा प्रश्न आहे. तर बघा यापैकी आपलं 4 ऑप्शन इथे देण्यात आलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपलं ऑप्शन क्रमांक 4 बँक व्यवसायातील सुधारणा याबाबत विद्यार्थी मित्रांनो नरसिम्हन समितीची जी आहे ती स्थापना जी आहे ते करण्यात आली होती. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. एका अवयवी बँकिंगला असंही म्हटलं जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक अवयव म्हणजे एका अवयवी बँकिंगला काय म्हटलं जाते? तर बघा इथे शाखा बँकिंग, विशेषीकृत बँकिंग, स्थानिक बँकिंग, ऑप्शन 4 वरीलपैकी काही नाही.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण ऑप्शन क्रमांक 3 स्थानिक बँकिंग असं म्हणू शकतो, म्हणजेच लोकल बँकिंग. जी एकावयवी बँकिंग आहे त्याला आपण लोकल बँकिंग असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, लोकल म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकल म्हणजे जसं की बघा, जसं आपल्या राज्यामध्ये बऱ्याच